आता आम्ही इथे थांबलो MRFच्या शोरूम जवळ. ते सर्व्हरचा काय ते प्रॉब्लेम ते मागे आहे ना. परत एक जण स्कॅमर भेटला आम्हाला की हवा कमी हवा कमी. आता आम्ही चेक केली, ते मागे काका आहेत ना, ते पण म्हणतात आम्हाला की नाही आहे म्हणून. आता आमच्याजवळ स्कॅम होता राहिला आहे. मागून 2 पोरं येत आलेले. नमस्कार मित्रांनो. आता वाजलेत काय माहिती नाही किती वाजलेत. दुपार झाली. आम्ही चाललो आता वाकडेवाडीला MRFच्या शोरूमला. तर एक असा किस्सा झाला आहे आमच्यासोबत. अंकीच्या टायरचा आहे ना, ते एअर म्हणजे टायरला आहे ना काय म्हणतो एअर पकडलं आहे, गेटरसारखं आलं आहे. तर ते आम्हाला समजलं की ते वॉरंटीमध्ये असं 6 वर्षाची वॉरंटी असते. तर तिथं जाऊन बघतोय आम्ही काय सिच्युएशन सीन आहे ते. जर समजा असेल तर चांगलं आहे, कारण MRF 6 वर्षाची वॉरंटी आहे. तुम्हाला वॉरंटी क्लेम करून देणार आहे ते. तर बघूया काय कंडिशन आहे, म्हणजे काय त्याला काय लागते काय नाही चेक करू. आम्ही अपडेट देऊच तुम्हाला या संदर्भात. तरी आम्हाला माहिती नव्हतं की 6 वर्षाचं हे असते म्हणून, वॉरंटी असते म्हणून. कारण नवीन टायर बदलण्यापेक्षा हे चांगलं आहे की तुम्ही वॉरंटी क्लेम करायचं. त्याच्या वरचे जे काय पैसे असतील ते तुम्हाला भरावे लागणार. म्हणजे टायरच्या झीज किती झाली त्याच्यावर डिपेंड आहे ते. आता आम्ही चाफेकर चौक क्रॉस केले. काय नाही हां, आपली तर बिल नाही काय नाही बिल काय नाही आमच्याकडं. बिल नाही आहे. बघूया आता इथे काय समजेल, आम्हाला गेल्यावर समजेल. आता तर चाललं आहे बघा. पाऊस खूप पडतोय, म्हणजे नॉर्मल पडतोय. पुण्यातला पाऊस आहे हा. पाऊस तर पडतोय मारणाचा. रेनकोट घातले तर चष्मा हातात पकडून ठेवले. आता इथे गो चिंचवड चौकात. हे इकडं चिंचवड रेल्वे स्टेशन आहे लेफ्ट साईडला. आणि ट्रॅफिक लागलं इथं. ट्रॅफिक नाही, सिग्नल आहे मध्ये पुढं सिग्नल आहे, त्याच्यामुळे एवढं. चिंचवड चौकात आता आहोत आपण. हे बघा, हे बिल्डिंग आहे ना समोर. हे काय नव्हतं झालेलं, आता कसले झाले बघा बिल्डिंग. एकच ती आयवी नसते, एक बिल्डिंग फक्त होती तिथे. हे निशान मोटर्स तिथे झालं. हे आहे ना अगोदर आतमध्ये होतं, आता इथे झालं समोर. आणि आलो आपण चिंचवड चौकात. सिग्नल खूप मोठं लागते. कशा लोक हॉर्न वाजवतात काय माहिती. सिग्नल लागलं ऑलरेडी उगाचच. आता आमच्याजवळ स्कॅम होता राहिला आहे. मागून 2 पोरं येत आलेले बाईकवर. आम्हाला म्हणतात टायर हालतोय, हवावर हवा. तर सांभाळून राहा अशा लोकांपासून. कारण आहे ना, हे हायवेला तुम्हाला सांगणार की हवा कमी आहे, असं आहे तसं आहे. आणि मग तुम्ही बाजूला हे केलात किंवा पंक्चर नसला तरी पंक्चर हे करतात. तर अशा लोकांपासून जपून. हे फक्त हायवेला होत होतं. आता हे आमच्याला इथे चिंचवड चौक क्रॉस केल्यानंतर मागून 2 जण येऊन सांगतात आम्हाला. कालच तर गाडी सर्व्हिसिंग करून आणली आम्ही. अशी सिच्युएशन आहे. तर जपून राहा अशा लोकांपासून. त्यांचा लगेच हे असतं, त्यांचा हवावाला लगेच पुढं असतं. हां, त्यांचा हवाला पुढं होतं ना. ते आपण समोर बघितलं 2 हे होते गॅरेजवाले. जाऊन आपण तिथंच गेलो असतो, त्याच गॅरेजला गेलो असतो. तर अशा वेळेस जाऊ नका. वाटल्यास पुढं जाऊन बघा नक्की कमी आहे की नाही. बहुतेक नसतेच कमी, पण हे लोक आपल्याला गंडवतात आणि मग स्कॅम होतो. आणि जर पंक्चर नसला तुमच्या याला तरी पंक्चर हे करतात. मेन त्यांचं काय असतं सांग, ते तुझी हवा आहे ना, हवा डबल भरतात चाकात. 80 वगैरे ते हवा भरतात. आणि मग ते बारीक करतात. त्याला बोलायचं पंक्चर काढताना कधी पण सांगायचं 40ची हवा ठेव, किंवा मला जे टायरावर मिळतं ना तर ती हवा
काढायला लावायचं. हा बरोबर. जास्त हे केलं तर तो नॉर्मल पंक्चर असला तर तो पण हा, दिसणार ना. म्हणजे जे नॉर्मल पंक्चर असेल हा. जुना पंक्चर तो पण लीक होता त्याच्यामुळे. हा, त्याच्यानं. असा सगळा गेम आहे. चला पण बघू आता एमआरएफ शोरूमला जाऊन काय विषय. आणि आपण आता थांबलो इथे नाशिक पटावर. इकडं नाशिक पटावर जायला रस्ता सरळ पुण्याकडं आणि मागे चिंचवड, पिंपरी, निगडी, अकोडी. हा बघा आता आम्ही ना भोपोळी स्टेशनच्या इथे आहोत आणि इकडे मागे आहे ना परत एक जण स्कॅमर भेटला आम्हाला की हवा कमी हवा कमी. आता आम्ही चेक केली ते मागे काका आहेत ना ते पण म्हणतात आम्हाला की नाही आहे म्हणून चोर आहे ते लोक. जाऊ नका भोपोळी स्टेशनच्या खाली. भोपोळी स्टेशनच्या खाली येताना भोपोळी स्टेशनच्या अगोदर तुम्हाला तिथे भेटतील आणि समोर त्यांचं दुकान आहे की हवा कमी आहे म्हणून. जाताना दाखवतो बोलतो. जाताना दाखवतो तुम्हाला. आम्ही पण आता थांबलो आणि चेक केलं ना आणि ते बाजूला काका पण म्हणतात आम्हाला की नाही आहे पण असं काय नाही आहे. चोर आहेत बोलते. चोर आहेत तर सांभाळून. जाम वाढलेत रे हे. जाम वाढले भाई. ते मेन रोडला आता झाले सुरू बघ ना. रोडला भाई हे बघा आता हे नॉर्मल आहे. आता पहिला आहे ना तिकडे मुंबई पुणे हायवेला व्हायचं. आता हे तळेगाव साईडला व्हायचं. आता मेन सिटीमध्ये व्हायला लागलं. हे बघा हे खडकी विडकी स्टेशन इकडे आता व्हायला लागलं. हे खडकी स्टेशन इकडे व्हायला लागले स्कॅम. तर जपून जरा. पोलीस थोडा आले आता आम्ही. गेट राहणार का होऊन जाईल. उद्या यायला उद्या नाही तो सोमवारी यायला. आता आमच्या हातात नाही आहे. ग्लोबली इम्पॅक्ट झालेलं आहे. आय टी वाले आहे तुम्ही कमी आम्हाला पण आलेलं आहे बघा. हे कस्टमर चालला चांगलाच. काय झालं ते आपलं मेन विंडोज आहे ना विंडोजचं हे आलं. आत्ता आम्ही ते थांबलो MRFच्या शोरूमजवळ. ते सर्व्हरचा काय ते प्रॉब्लेम आहे. सर्व्हर डाऊन आहे इथं. अंकित गेला आहे बघायला होते का चालू. झालं तर ठीक आहे नाही तर मग परत रिटर्न घरी जायला लागणार आहे. काय माहिती नव्हतं की सर्व्हर वगैरे त्यांचा सिस्टम डाऊन झाले. काल पण वाटतं मायक्रोसॉफ्टला काहीतरी इश्यू होता. आज पण इश्यू आहे. तर मी इथे थांबलो आहे गाडीजवळ. अंकित आतमध्ये गेला ऑफिसमध्ये. झालं तर चांगलंच आहे. मग उद्या कुठेतरी आपल्याला फिरायला जाता येईल. चांगली सर्विस आहे इथे म्हणजे प्रॉपर गाईड करतायत. ते काका आहेत ना त्यांनी व्यवस्थित सांगितलं आम्हाला कसं काय. आणि ते रिप्लेसमेंटमध्ये 6 mm असतो पूर्ण त्याचा स्टॉक टायरचा. हा बघ कसला आहे बघा टंक्याची टंक्या. हा बघा कसला मोठा आहे बघा. चला बघूया काय होते का. झालं तर ओके आहे मग ठीक आहे नाही तर मग रिटर्न जायला लागेल. त्याला घेतलं आतमध्ये त्यांनी वाचलं. ग्रेट जॉब. एक म्हणजे असं म्हणजे जर समजा मुक्या पाण्याला बाहेर राहायला तर पाऊस पडतोय खूप. म्हणून असं घेतलं आतमध्ये गेटमध्ये घेतलं तर काय फरक पडत नाही. एवढी जागा आहे त्यांना. आणि घेतले विक्स थम्सअप MRF पाकडेवाडी. प्राण्यांची पण काळजी कस्टमर्स लोकांची काळजी करून प्राण्यांची पण काळजी करतायत लोक. ग्रेट जॉब. आणि त्यांनी व्यवस्थित समजून सांगितलं आम्हाला की काय कसं काय करायचं काय नाही. ते प्रॉपर इन्फॉर्मेशन दिले. त्यांचं पण खूप आभारी आहे. MRF पाकडेवाडी यांचा आम्ही आभारी आहे की एकदम प्रॉपर म्हणजे कस्टमरला नॉलेज देत आहेत. सर्विस ग्रेट सर्विस. तुमचा काय प्रॉब्लेम असेल तर या इथे. फक्त एन्क्वायरी करा अगोदर येताना की असं सर्व्हर डाऊन आहे की नाही. नाहीतर मग प्रॉब्लेम होतो. परत प्रोसेस सांगू आम्ही तुम्हाला काय आहे. आम्ही निघालो आहे आत्ता. काय झालं नाही काम आमचं. विंडोजने आमचे विंडो लावलेत.
आता काय करू शकत नाही, जातोय घरी, चाललोय रिटर्न. उद्या यायला लागणार आहे आम्हाला. आणि अशा तऱ्हेने आमचं काम झालेलं नाही. पण त्याने प्रॉपर माहिती दिली आम्हाला कसं काय काय करायचं आहे ते व्यवस्थित. येतंय का ब्लॉगमध्ये? येतोय का? हां चांगले. हां, MRFचं सर्व्हिसिंग खूप चांगलं आहे इकडं. तुम्ही जर तुमचं काय टायरचा प्रॉब्लेम असेल, त्याच्या वॉरंटीमध्ये असेल तर येऊ शकताय. आणि हे लोक प्रॉपर सॉल्व करून देत आहेत.